नमस्कार, मी विशाल परदेशी। कोरोनाच्या संकटातून आपण सगळे उभे राहतोय। अजूनही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत, कारण कोरोनाचं सावट काय नाही। त्यात विद्यार्थ्यांचं जे ऑनलाईन शिक्षण सुरू होतं ते फी न भरल्यास बंद करण्याचा वादग्रस्त निर्णय नाशिक स्कूल असोसिएशनने घेतला। पुण्यात देखील फी न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आलं आणि त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला। कोरोना, त्यातील लॉकडाऊन यामुळे बहुतांशी लोकांना पगार मिळू शकला नाहीये। जे व्यावसायिक आहेत त्यांच्या हातीही त्यांच्या हाती व्यवसाय होऊ न शकल्याने पैसे मिळालेले नाही। त्यात अशा प्रकारे आडमुठा धोरण घेऊन मुलांचं ऑनलाईन शिक्षण बंद करणं कितपत योग्य? शिक्षण संस्था शिक्षणाच्या वाटा बंद करण्याचा इशारा देत असल्याने याचे पालक वर्गात येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षणाचा बाजार या विशेष वृत्तमालिकेत। नाशिक आणि पुण्यातील पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। कारणही तसंच आहे, जे पालक शाळेची फी भरणार नाही तर त्यांच्या पाल्याचं ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा वादग्रस्त निर्णय नाशिक स्कूल असोसिएशनने घेतला आहे। नाशिकच्या इंग्रजी माध्यम शाळांच्या स्कूल ऑफ असोसिएशनने पालकांना 7 दिवसांची मुदत दिली आहे। जून महिन्यापासून म्हणजे 7 ते 8 महिन्यांपासून ऑनलाईन शाळा सुरू आहेत। शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि त्यामुळे शिक्षकांचा पगार, शाळेचा खर्च भरून काढण्यासाठी पालकांनी फी भरणं गरजेचं आहे। अनेक पालकांनी 8 महिन्यांपासून फी भरली नाहीये आणि अशा पालकांनी काहीतरी फी भरावी। ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटावं, त्यांना सवलत देऊ, अशी भूमिका शिक्षण संस्थाचालक घेत आहेत। तर दुसरीकडे पालकांकडून या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। पुण्यात शिक्षक संचालक कार्यालयाबाहेर पालकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केलेलं आहे। 9 महिने अंदाजे झालेले शाळा सुरू करून आणि ज्या पालकांनी 1 रुपया सुद्धा फी भरलेली नाही त्या पालकांच्या मुलांचं नाव ऑनलाईन एज्युकेशन मधून डिलीट करण्यात यावं ही त्यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे। आणि मला असं वाटतं की हे योग्य आहे, कारण 9 महिने 10 महिन्यापासून 1 रुपया या पालकांनी भरलेले नाही, त्यांनी काहीतरी फीस भरली पाहिजे असं आमचं एकंदरीत मत आहे। बरेच स्कूल्स, प्रायव्हेट स्कूल्स, प्रत्येक स्कूलचा स्ट्रक्चर वेगळा आहे। प्रत्येक स्कूल्सला हे पूर्ण हा डोळारा सांभाळायचा आहे। त्याच्यावरती हायकोर्टाचं जजमेंट क्लिअर कट आहे का वर्षभर चाइल्डला तुम्ही ठेवू शकता, पण चाइल्डला वर्षभरानंतर दुसऱ्या क्लासला ट्रान्सफर करता येत नाही। त्याच्यापैकी 2 जजमेंट्स आहे, शासनाचा सुद्धा GR आहे। मला असं वाटतं का स्कूल्सचा पूर्ण मधून मुलाला काढणं हे योग्य नाहीये। म्हणजे प्रत्येक स्कूलनी तेवढं लक्षात ठेवावं। स्कूलचं टर्म संपल्यानंतर पालकांना बोलून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि जर जेन्युइन केस असेल आणि तिथं काहीतरी त्यांच्यामध्ये समजूत होत असेल का बा डिफॉल्ट पेमेंट पालक द्यायला तयार आहे, तर कुठेतरी स्कूलनी सुद्धा कॉम्प्रोमाइज करून एखादा अशी केसेस खूप कमी असतात। ऍक्च्युअली हे फक्त सांभाळायचं काम आहे एकमेकाला, तेवढं जर केलं तर हा विषय आणि वाद होणारच नाही। 40% मुलं हे ऑनलाईन अभ्यासक्रमापासून वंचित आहे। कुणाची परिस्थिती नाही मोबाईल घेण्यासाठी, वायफाय इंटरनेट सुविधा घेण्यासाठी, किंवा शाळांनी फी नाही दिली म्हणून त्यांना गेल्या 7 महिन्यापासून म्हणजे जून महिन्यात शाळा सुरू होतात त्या दिवसापासून आज माझ्या अंदाजे 7 महिने होत आलेले आहे। आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत नाशिकवरून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत अभय शिक्षण संस्थेचे संस्थापक विवेक पंडित, आपल्यासोबत आहेत पालक महासंघाच्या सचिव जयश्री देशपांडे। सुरुवातीला मी जातोय प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, पुणे आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी फी नाही भरली म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आलं, याबद्दलचा जो काही निर्णय घेण्यात आलाय अर्थातच तो अन्यायकारक आहे। दोन्ही बाजूच्या भूमिका आपण समजून घेतोय, पालकांचं नेमकं काय म्हणणं आता याबद्दल? नक्कीच विशाल, तू जे बोललाय तेच वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे की दोन्ही बाजूंच्या भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण कोणत्याही प्रकारे खंडित होऊ नये याकरता शाळांनी ज्या काही उपाययोजना केल्या, शाळांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की सरकारच्या माध्यमातून ज्या आम्हाला डायरेक्शन्स देण्यात आल्या त्या डायरेक्शन आम्ही पूर्णपणे फॉलो केलेल्या आहेत। आणि अशा फॉलो करत असताना जर का आम्हाला आमचा स्टाफ, शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा या सगळ्या गोष्टी जर का आम्हाला मेंटेन ठेवायच्या असतील, करायच्या असतील, तर अर्थातच आम्हाला पैसे तर लागतीलच। त्यांचा एल्गार जो आहे, त्यांचा जो निर्णय आहे तो कोणत्या विद्यार्थ्याला शाळेत न काढायचा हा नाहीये, पण त्यांचा निर्णय हा आहे की ज्यांनी आतापर्यंत एकही फी भरली नाही त्या पालकांनी फी का नाही भरावी, त्यांनी भरावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू। आणि नेमका याच मुद्द्याला पालकांनी कडाडून विरोध केलेला आहे। का विरोध केलेला आहे?
का त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, का त्यांना असं वाटतंय की हा चुकीचा दुरुपयोग संस्थाचालक करताय? आपण ते सगळे पालक आपल्याबरोबर आहेत. निलेश, काय सांगाल, का विरोध? हे बघा, लोकशाही मार्गाने आज जे संस्थांनी जे निवेदन दिले उपसंचालकांना, त्याबाबत आमची भूमिका अशी आहे की त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. त्यांनी सूचना दिली म्हणजे आदेश दिल्यासारखं आहे. निवेदन देणं किंवा मागणी करणं किंवा सूचना देणं. सूचना म्हणजे काय की आम्ही एक हुकुमशाही पद्धतीने ते सांगतो आहे, असं त्याचा अर्थ निघतो. गेल्या वर्षानुवर्ष ह्या शाळा यांनी नफेखोरी केली आहे पालकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं. मग यांच्याकडे खरंच पैसे संपले का? मग यांनी यांचे ऑडिट रिपोर्ट सादर करावे. माझं खुलं आव्हान आहे यांना, ज्या पण कोणी संस्था आहे ना, मुठभरच संस्था या ह्याच या उद्योग करता. काही प्रामाणिक संस्था आहे ज्यांनी आपली फी कमी पण केलेली आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण ज्या काही मुठभर संस्था आहे त्यांची ही मुजोरी चालू आहे. मग यांच्याकडे पैसा खरंच नाही का? यांना शिक्षकांना द्यायला पगार नाही, कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही. मग या संस्था आमच्या पैशावरच चालल्या का आजपर्यंत? त्याचा लेखाजोखा यांनी आमच्यासमोर खुल्या मांडावा. माझं यांना खुलं आव्हान आहे. खुलं आव्हान जरी असलं तरी लेखाजोखा जरी समोर त्यांनी मांडावा असं म्हटलं तरीही शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण तर चालूच आहे. मग त्यांना का नाही कमी प्रमाणात काही आपण पैसे दिले पाहिजे? कमी प्रमाणात पैसे देण्याचं आमचं बिलकुल म्हणणं नाही आहे. पैसे आम्ही देऊया, परंतु त्यांनी तगादा लावू नये. ह्या कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहे. आज लोकांच्या चुली पेटत नाही आहे आणि शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, तो तर पुरवला पाहिजेच. परंतु त्यांनी तगादा लावू नये. आणि त्या तगादा लावत असताना शासनाकडे जर ते जात आहे की ह्या सूचना मांडताय की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फीज आल्या पाहिजे, मग तुम्ही एका साईडनी शासनाकडे जाताय की ह्या फीज वसूल झाल्या पाहिजे, परंतु शासनाचे नियम जे आहेत ते तुम्हाला लागू नाहीत का? त्यावेळेस तुम्ही वर्षानुवर्ष नफाखोरी केली, जसे निलेश म्हटलेत, ती नफाखोरी केली आहे. तुमच्याकडे खरंच फंड नाही आहे का? त्याचा तुम्ही खरोखर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. राईट टू एज्युकेशन, शिक्षण हक्क कायदा आपण ज्यावेळेस विचार करतो आणि ज्यावेळेस शासनाकडे त्यांनी परवानगी नाही मागितली तर त्यांनी सूचना दिलेली आहे. कारण खाजगी शाळा जितक्या आहेत त्या खाजगी शाळा यांच्यावर सरकारचं नियंत्रणच नाही, अशी परिस्थिती एकंदरीत दिसून येते. काय करणार तुम्ही पालक? बरोबर आहे. या वर्षीच्या करोना काळामध्ये हा जो काही फीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे, हा उत्स्फूर्तपणे पालकांनी विरोध नोंदवला आहे. कारण आता सध्या त्यांच्याकडे अर्थार्जन काही नाही आहे. सन 2003मध्ये सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिलेला आहे, TMA फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक सरकार. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण खंडपीठाने निर्णय दिला आहे की शालेय फी ही विद्यार्थ्यांकडून फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स म्हणजे शैक्षणिक बाबींच्या खर्चा एवढीच घेतली पाहिजे. परंतु सर्व शाळा आणि संस्थांनी स्थापनेपासून ही जी फी आहे शालेय खर्चापेक्षा 5 ते 10 पटीने जास्त आकारलेली आहे. गेले 8-9 वर्ष त्याबद्दल आम्ही तक्रार मांडत आहोत. यापूर्वी आपण याबद्दल मीडियामध्ये कव्हरेज घेतलेले आमचे. तर या शाळांनी नफेखोरी करून संस्थाचालकांनी या रकमेचा अपार केलेला आहे. संस्थाचालकांनी अपार केला असं जरी तुमचं म्हणणं असलं तरी शाळांची भूमिका अशी आहे की आम्हाला पूर्ण पैसे नको, आम्ही ऑलरेडी 50% 60% फी घेतोय, पण ज्या पालकांनी आतापर्यंत एक पैसाही फी भरलीच नाहीये त्यांच्या मुलांना आम्ही 7 दिवसात ऑनलाईन एज्युकेशनमधनं बार करू. महत्त्वाची भूमिका अशी पालकांची की आज यांना पैशाची गरज भासायला लागली. यापूर्वी यांनी जे वसुली केलेले पालकांकडून त्याचा लेखाजोखा कोण देणार? आणि पालकांकडून आज जे म्हणताय की ज्यांनी काहीच फी भरलेली नाही, वर्षानुवर्ष सगळ्या पालकांनी यांना आवश्यकतेपेक्षा जास्त फी आम्ही दिलेली आहे आणि यांनी ती सक्तीने वसुली केलेली, त्या सक्तीने वसुली केलेल्या फीचा हिशोब कोण देणार? आज RTE नमुना 2मध्ये ऑडिट रिपोर्ट शाळांना कंपल्शन आहे, त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यायचे. पण नाशिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे किती शाळांनी ऑडिट रिपोर्ट सादर केले याचा सुद्धा हिशोब व्हावा. एकंदरीत कडा संघर्ष तुमचा उभा राहताना दिसतोय. पण आपण शिक्षण तर घेतायत ना आपली पाल्य, ऑनलाईन का होईना पण एज्युकेशन तर चालू आहे. पूर्ण पैसे नाही पण काही प्रमाणात तरी पैसे दिले गेले पाहिजे की नाही, काय सांगाल? पण मला असं वाटतं ऑनलाईन शिक्षण हे जे देत आहेत शिक्षण संस्थाचालक म्हणा किंवा जे पण देत आहेत, तर मला एकच सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की किती पालक ऑनलाईनने खुश आहेत ऑनलाईन स्टडीमध्ये आणि विद्यार्थीही किती ऑनलाईन स्टडी मनापासून करतायत हे आधी त्याचा निष्कर्ष तुम्ही काढला पाहिजे. कारण की बहुतांश बघितलं गेलं तर आजकाल ऑनलाईन स्टडीने ना मुलं खुश आहेत ना पालक खुश आहे. कारण की मला सांगा सकाळी 8 वाजेपासून तर तुम्ही 12 वाजेपर्यंत जेव्हा मुलगा ऑनलाईन स्टडीला बसतो तेव्हा पालक म्हणून खास करून आईला मुलांच्या बाजूला बसावं लागतं. म्हणजे सगळे घरातली कामं असू दे काही असू दे सगळं सोडून त्या मुलांसोबत आईला बसावं लागतंय. त्यामुळे पालक तर त्रस्त आहेतच एका साईडला. आणि ऑनलाईन स्टडीच्या नावाखाली यांनी जे सुरू केलेलं आहे शिक्षण संस्थाचालकांनी की आम्हाला फी द्या, तर मला एक सांगावं असं वाटतं काही शाळा म्हणजे
कन्फर्मेशनच्या नावाखाली जो कन्फर्मेशनचा रूल रेग्युलेशन्स नसताना सुद्धा 10,000 रुपये त्यांनी ऑलरेडी 6 महिने आधीच त्यांच्याकडनं पालकांकडनं वसूल केलेले आहेत फीच्या नावाखाली, जे तुम्ही 31 जानेवारीपर्यंतच आधी घेतात पालकांकडनं. तसा रूलही नाही आहे, तसा ॲक्टही नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचा हे नसताना सुद्धा यांनी पालकांकडनं घेतलेलं आहे. मग जर 3,000 पालकांनी तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे कन्फर्मेशन फी जमा केलेली आहे, तर तुम्ही कोणत्या हेतूने पालकांकडनं फी भरलेली नाही असा दावा करताय. खरं तर अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सगळे प्रशांत, नाशिकचे पालक मला असं विचारायचंय, पालकांना असं विचार की तुम्ही शाळेत पाठवायलाही नाही म्हणताय आणि ऑनलाईनच्या बाबतीतही तुम्ही तक्रार या ठिकाणी नोंदवताना दिसताय, नेमकं करायचं काय मग? नक्कीच हाच तर खरं तर कळीचा मुद्दा आहे की नेमकं करायचं काय, यातनं मार्ग कसा का निघणार. थोडं इकडे याल, काय सांगाल तुम्ही? एकीकडे तुमचे पाल्य जे आहे ते शाळेत जातात, जरी जात नसले तरी शाळेमध्ये ऑनलाईन तरी शिक्षणात सहभागी होत आहे, म्हणजे नाही जरी म्हटलं तरी त्यांचं शिक्षण सुरूच आहे. मग एकीकडे शैक्षणिक संस्था सुद्धा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांचे टीचर्स त्यांच्या घरून का होईना, शाळेत का होईना, त्यांचं ऑनलाईन एज्युकेशन चाललंय. मग हा तिढा सुटणार तरी कसा? माझं असं म्हणणं आहे, कोरोना महामारी ही अचानक आलेली आहे, बरोबर. लॉकडाऊनमुळे 6 महिने सगळं स्तब्ध होतं. ह्या काळातसुद्धा एका कुटुंबाच्या पालकांनी आपल्या मुलांची पाल्यांची जबाबदारी स्वीकारली, आपल्याजवळचा बँक बॅलन्स खर्च करून 6 महिने जगवलं आहे. मग ह्या शाळांमध्ये पैसेच नाही का, संपलेले आहे का, यांच्याकडे जबाबदारी नाही का आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण करण्याची किंवा शिक्षकांचा खर्च भागवण्याची? जर हा पैसाच नाही यांच्याकडं, मग हे पण शाळा आपली जबाबदारी नाकारत नाहीये, सगळ्यात महत्वाचं आहे. आपण नक्की या मुद्द्यावर पुन्हा एकदा येणार आहोत की शाळा मुळात शाळेची भूमिका ही आहे की ज्यांनी आतापर्यंत एकही रुपया भरला नाही त्यांनी पैसे भरावे, पण पालकांची भूमिका अत्यंत स्ट्रिक्ट आहे की शिक्षण हक्क कायदा नेमका जातो कुठे, सरकार यात हस्तक्षेप का नाही करत? विशाल, बरं, मला विवेक पंडित सरांकडे जायचं या अर्थाने जायचं कारण स्वतः ते एक संस्था चालक आहे, आपण देखील एक शाळा चालवता. खरं तर यामध्ये आपण खरं तर एक मिशन म्हणून आपला उद्देश ठेवलेला आहे. पण आता एकूण पुण्यात आणि नाशिकमध्ये शाळा असोसिएशनच्या वतीने जे निर्णय घेण्यात येतात याकडे आपण कसं बघताय? याच्याकडे माझा बघण्याचा अप्रोच असा आहे की काहीही झालं, फी येवो न येवो, मुलांचं शिक्षण थांबवता कामा नाहीये, असं आमचं स्वतःचं एक नैतिक धोरण आहे. कारण जो आता काळ चालू आहे त्यामध्ये सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती बिघडली असण्याचा संभव आहे आणि हा जो प्रश्न हा मूलतः विनाअनुदानित शाळांमधला आहे, कारण ह्यांना सरकारकडनं अनुदान नसतं आणि त्यामुळे ह्यांचे जे सगळे खर्च असतात हे सगळे पालकांकडनं आलेल्या फी मध्ये भागवायला लागतात. त्यामुळे असा हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फी भरणं शक्य नसलं तर शाळांनी तगादा मुळीच लावू नये. अशासाठी की ज्या शाळेबरोबर किंवा पालकांबरोबर आपण एकमेकांबरोबर राहत असतो, त्यामुळे एकमेकाच्या सहकार्याने आणि एकमेकाला समजून पालक शाळा सुरू झाली की जसं जमेल तसं फी भरणार अशी आमची स्वतःची धारणा आहे. आमची पण खूप फी बाकी आहे, पण आम्ही तगादावर करत नाही आणि आमचं युट्यूबचं जे आहे रेकॉर्डिंग आणि मुलांना देणं हेही थांबवलेलं नाही. बरोबर. मला याविषयी आपल्याबरोबर आता या क्षणाला पालक संघातर्फे आणखीन एक आपल्याबरोबर गेस्ट आहेत, त्यांच्याशी मला त्यांच्याकडे जायचंय. तर एकूण तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? जयश्री ताई. हॅलो, हा बोला. पहिल्यांदा मी इथे आज संघटनेचे अध्यक्ष सर जे इथे आलेले आहेत संस्था चालकांच्या वतीने, मी त्यांचे आभार मानते की आज पहिल्यांदाच आम्हाला अशी काही गोष्ट समजली की संस्था चालक पण पालकांचा विचार करतायत. हे हार्डली 1 ते 2% हा विचार चालू आहे. खरं बघायला गेलं तर आज ऑनलाईन शिक्षण देत असताना आता पुण्यामधली जर परिस्थिती बघितली तर एक हप्ता भरलेला आहे, दुसरा हप्ता भरलेला नाही, म्हणूनही आज पालकांचं ऑनलाईन, मुलांचं ऑनलाईन एज्युकेशन थांबलेले. सतत पालकांना फोन केल्या जातात. एकीकडे म्हणायचं की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत फीस मागणार नाही, दुसरीकडे फीसचा तगादा लावल्या जातात. कायदा असं सांगतो की फीस आपण मंथली घेतली पाहिजे. आपल्याकडे फीस ही 1 टाइम घेतात, 2 इन्स्टॉलमेंट देतात, पण कुठेही प्रायव्हेट शाळा कुठेही मंथली फीस घेत नाही. तिसरी गोष्ट, शाळा सुरू आहे ह्याचा जो खूप मोठा बोभाटा होतोय, तर थोडंसं मुलांचं असेसमेंट करून बघा की मुलांना नेमकं ह्या शाळेच्या माध्यमातून मिळालंय काय. आणि आज वारंवार पालकांना धमकवल्या जाते, शाळा बंद केल्या जाते, मुलांचे TC हातात पाठवल्या जातात का तर फीस भरली नाही. आज कोरोनाचा काळ हा सगळ्यांच्यासाठीच खूप क्रुशल टाइम आहे. त्या क्रुशल वेळेमध्ये संस्था चालकांनी पालकांना आणि पालकांनी संस्था चालकांना समजून घेण्याची गरज आहे.
आणि याच्यामध्ये आपण जो एक याचबद्दल दुवा विचारूयात ना. असण्याची जयश्री देशपांडे आपल्याबरोबर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आहेत गजानन एकबोटे. गजानन एकबोटेजी, पालकांची अवस्था फार काही चांगली नाही आहे आणि ज्या पालकांनी खरं तर एखाद महिना 2 महिन्याची 3 महिन्याची फी दिली असेल त्यांच्या बाबतीत देखील पुण्यातल्या काही शाळांनी त्यांच्या मुलांचं ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला. हे कितपत योग्य आहे? देतील ते, काही तर वेळ दिली पाहिजे आपण त्यांना. नाही, काय आहे की याच्यामध्ये पालक आणि संस्थाचालक यांचं कम्युनिकेशन गॅप असता कामा नये असं मला वाटतं. बरं, कारण ही कम्युनिकेशन गॅप असले की हे सगळे गोंधळ त्याच्यामध्ये निर्माण होत आहेत. आता मी ज्या संस्थेचा कार्याध्यक्ष आहे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुण्यातील संस्था मोठी आहे, तर त्यांनी आम्ही असं धोरण केलं की पालकांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये फी भरा, तुम्हाला जशी शक्य आहे तशी भरा, आम्ही कोणालाही कंपल्शन करत नाही. उलट ऑनलाईन एज्युकेशनसाठी मी शाळेतल्या ज्या विद्यार्थ्यांना जे RTIचे वाले 25% विद्यार्थी येतात त्यांना अनेकांना अँड्रॉइड फोन दिले इन्स्टॉलमेंट्सने की तुमचं शिक्षण चालू राहते, कारण शिक्षण हा तुमचा हक्क आहे आणि तो चालू राहू दे. अशा प्रकारची भूमिका घेणारे सुद्धा संस्थाचालक त्याच्यामध्ये आहेत. पण पालकांनी सुद्धा आमच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. ते शिक्षक आहेत, शिक्षक कर्मचारी आहेत, ते सुद्धा मानव आहेत आणि त्यांचंही दैनंदिन जीवन हे कोरोनाच्या काळामध्ये अफेक्ट झालेलं आहे. त्यांना रेग्युलर सॅलरी मिळाली नाही तर अडचणीचं सगळं निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे थोडेफार पैसे हळूहळू जेवढं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने बरं, आम्ही तगादा अजिबात कोणाला लावत नाहीये, पण प्रामाणिकपणे आम्ही आवाहन करतो की तुम्ही अगदीच कुठेतरी पैसे न भरलेले आहेत, काहीच भरले नाहीत असं काही करू नका. आणि एकमेकांच्या कम्युनिकेशननी, एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने आपण या कठीण काळामध्ये वागू. कदाचित या जानेवारी पासून लस निर्माण झाली की आपल्या ऑफलाईन शाळा सुद्धा चालू होतील आणि हळूहळू त्यातून मार्ग निघेल. पण आज काय झालेलं आहे की शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार हे द्यावेच लागणार आहेत. पण त्यांच्या घरी कोणी आजारी असलं, कोरोनाने कोणी बरोबर, त्यांच्याही समस्या, त्यांनाही त्याच्यामध्ये खर्च आहे. ते आपले मानवच आहेत, ते काही त्यांना पगार देऊन चालणार नाही, आपल्याला पगार न देता आपल्याला चालणार नाही, त्यांचंही जीवन आहे. त्यामुळे हे सगळ्याचा आपण विचार करू. आम्ही पालकांना खूप सूट दिलेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की RTI जो ऍक्ट आहे हा ऍक्ट खूप चांगला आहे की तळागाळातल्या मुलांना शिक्षण मिळतं. आपण शासनाने 4-4 वर्षाची आमची RTIची फीस दिलेली नाहीये. आज कोट्यवधी रुपये शासनाकडे पडू नयेत. आमचे 20-25% विद्यार्थ्यांचे वेळेवर विषय आम्हाला पैसे मिळत नाहीत सोशल वेलफेअर डिपार्टमेंट कडून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. आपल्याही काही समस्या आहेत, त्या पालकांनी समजून घ्याव्या अशी भूमिका आपण या ठिकाणी मांडताना दिसत आहे. आपण अधिक याबद्दल चर्चा करणार आहोत. मला ब्रेक नंतर जायचं आहे. आपल्याबरोबर आणखीन एक पालक आहेत कालिदास जाधव, त्यांच्याकडे. त्यांना विचारायचं आहे की जसं गजानन एकबोटेंनी सांगितलं की यामध्ये संवादाचा काही अभाव आहे का? म्हणजे शाळेच्या वतीने पालकांना काही सूचना दिल्या जात आहेत पण त्या सूचना पालक काही लक्षात घेता येत नाहीये का? त्यांच्याबरोबर नेमकं काय घडले, त्यांचा काय अनुभव आहे, त्यांचा पाल्य ज्या शिक्षण संस्थेत त्याबद्दलचा. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पालक फी भरू शकले नाहीत म्हणून पुणे आणि नाशिकमध्ये काही विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण जे ते थांबवण्यात आलं. बरं, त्यामध्ये काही पालक असे देखील आहे की ज्यांनी 1-2 महिन्याची म्हणजे जूनपासून 1-2 किंवा 3 महिन्याची फी भरली असेल आणि इतर महिन्याची फी ते भरू शकलेली नाहीये. मग म्हणून विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण थांबावं का? तर निश्चित नाही. पण यातनं काहीतरी समन्वयाने, संवादाने मार्ग निघू शकतो. जाऊयात. आपल्याबरोबर आणखीन एक पालक आहेत कालिदास जाधव. कालिदास जाधव, काय म्हणणं आहे आपलं? एकबोटे सरांच्या मताशी मी फारसा सहमत नाहीये. कारण पुण्यातल्या बऱ्याच शाळा आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद करून बसलेले आहेत. पालकांना वेठीस धरलेलं आहे. मुलांना ऑनलाईन क्लासेसमध्ये इन करून घेतात आणि शेवटच्या वेळेस फक्त प्रेझेंटी दाखवताना हजेरी लावतात आणि मग ॲप बंद करतात. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मेंटली हॅरॅसमेंट मुलांची चालू केलेली आहे. मेसेज पाठवतात, एक वेळ देतात, त्या वेळेत जर तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही तुमच्या मुलांना शाळेतनं काढून टाकू. परस्पर TC पाठवतायत. गेले कित्येक वर्ष शाळा पैसे कमवत आलेले आहेत, नाना प्रकारे कमवल्यात. अगदी सॉक्स, ड्रेस, बुक, टर्म फीज अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने सुद्धा शाळांनी फी वसूल केलेली आहे. मग 1 वर्ष पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे जर पालक हॅरॅस झाले किंवा पालकांकडे पैसा नाहीये तर शाळेने थोडं समजून घ्यायला पाहिजे. शाळेने पहिले हे विचारात घ्यायला पाहिजे की पालक जे आहेत ते फी बुडवणार नाहीयेत, ते फक्त तुमच्याकडे वेळ मागतायत
आणि जर वेळ दिली तर काही हरकत नाही असं मला वाटतंय. पालक फी भरायला तयार आहेत. अहो मागच्या वर्षीचे अजून रिझल्ट मिळाले नाहीयेत विद्यार्थ्यांना. पण त्यांच्याकडे कालिदास जाधव जी शिक्षक आहेत त्यांचेही पगार करायचे. शेवटी तो काम करणारा शिक्षक, ऑनलाईन शिकवणारा शिक्षक, त्याला देखील कुटुंब आहे, त्याला देखील समस्या आहेत. त्याच्याही घरी कोणीतरी आजारी असू शकतं. अगदी बरोबर सर. फी देण्याबद्दल आम्ही नाही म्हणतच नाहीये, किंबहुना मी स्वतः देखील 50% फी भरलेली आहे. पण 100%चा आग्रह का? जर तुमचं ग्राउंड वापरत नाही आहोत, तुमचं जर लायब्ररी वापरली जात नाहीये, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जात नाहीये, मला तर सरकारला अशी विनंती करायची की या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी जी काही फी आकारली जाती तेवढीच त्यांनी घ्यावी. जसं शिक्षण देण्यासाठी शाळेला खर्च येतोय, आत्ताच्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी पालकांनाही खर्च येतोय. गॅजेट्स घ्यावे लागतायत, इंटरनेटचं हायस्पीड कनेक्शन घ्यावं लागतंय आणि हे सगळं घेताना विद्यार्थ्यांचा डोळ्यांचा विचार कोणीच करत का नाहीये? बरं, म्हणजे आपण हे आपल्या पाल्याच्या गॅजेट्सवरती खर्च केलेला आहे आणि आता शाळेतल्या काही सुविधा जर आपण वापरत नसू तर मग आत्ता इमिजिएट 100% फीचा आग्रह का, असं आपलं म्हणणं आहे. मी जातोय प्रशांतकडे, कारण आता वेळ जास्त झालेली आहे. बहुतांशी पालकांना घरी देखील जायचं असेल, त्या आपल्यासाठी म्हणून संवादाकरता थांबलेले आहेत त्यांच्याबरोबर. मी जातोय नाशिकला. प्रशांत, नक्कीच विशाल, खरे कळीचे अनेक मुद्दे उपस्थित झालेले. मला एक सरळ थेट प्रश्न आहे की शाळांना सुद्धा खर्च आहे. आतापर्यंत ज्या पालकांनी पैसेच भरले नाहीये पण कुठेतरी शिक्षणाचा फायदा तर विद्यार्थ्याला होतोच आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तोडगा निघणं सगळ्यात महत्वाचं काय भूमिका? 40% विद्यार्थी आजही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहे. 60% विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामध्ये आहे ज्यांनी पैसे भरले ते. आणि शैक्षणिक खर्च, वार्षिक शैक्षणिक खर्च जो आहे तो शाळांनी घ्यावा, कारण ऑनलाईन खर्चाचा भार पण पालकांवर ऑलरेडी पडलेला आहे. मग तुम्हाला संपूर्ण फी द्यायची का? म्हणजे ह्या वर्षात आम्हाला 1.5 खर्च आहे. लॉकडाऊनमुळे आधीच बेजार आहे, पैसा नाही. एकदम महत्वाचा मुद्दा खरं तुम्ही उपस्थित केलाय. काय सांगाल तुम्ही सर, यापुढे काय सांगाल तुम्ही की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये निर्णय काय असावा? मग सर, आम्ही फी भरायला तयार आहोत. सगळे पालक आम्ही फी भरायला तयार आहोत. फक्त जर हे शिक्षकांना 50% पगार देत आहेत, मग आम्ही 100% फी का भरावी? कम्प्युटर फी, लॅब फी, ऍक्टिव्हिटी फी का भरावी? कोणते कम्प्युटर, कोणती लॅब यूज केली जाते यांची? म्हणजे थोडक्यात जे पैशाची आकारणी केली जाते ती आकारणी फक्त ऑनलाईन एज्युकेशन पुरतीच मर्यादित असावी? ऑनलाईन शिक्षणासाठी तुम्ही जे म्हणताय हे जे शाळा संस्था चालक जे म्हणतायत की आम्हाला हा खर्च नाही, तो खर्च आहे किंवा जे काही म्हणतायत, तर मला असं म्हणायचं ऑनलाईन पुरता नाही, पण त्यांना शिक्षकांचा जो पगार त्यांना द्यायचा आहे ना, त्याच्या नावाखाली पालक 20% फी ट्युशन फीस देण्यास तयार आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की शाळा आणि पालक यांनी दोघांनी मिळून मध्यस्थीचा काहीतरी तडजोड करून मध्यस्थी मार्ग काढावा, मध्यस्थी करावी, मार्ग काढावा. आणखी नेमकं इथेच होतंय की चर्चा व्हायला तयार नाहीये, आणखीन सरकार दरबारी कोणी याच्यात हस्तक्षेप करायला तयार नाहीये. महत्वाची भूमिका अशी आहे की शाळा आजही सरसकट फीच्या मागे लागलेली. मध्यस्थी करायची असेल तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी पालकांना बोलवावं आणि प्रत्यक्षात जो खर्च होतोय कोरोना काळामुळे त्या काळाच्या नुसार खर्च आकारावा. आम्ही फी भरण्यास तयार आहोत, पण सरसकट नाही, ही भूमिका ठाम आहे. जसा कोरोना सरकारला नवीन होता, जसा कोरोना शाळांना नवीन होता, तसाच कोरोना पालकांना सुद्धा नवीन आहे. पण अशा परिस्थितीमध्ये शाळा ज्यावेळेस म्हणतायत की आम्ही पालकांशी चर्चा करायला तयार आहोत, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांची आम्ही इन्स्टॉलमेंट करून द्यायला तयार आहोत, आम्ही 50%च फी घ्यायला तयार आहोत, शाळा जर का अशी भूमिका घेते तर आपली भूमिका का नसावी सकारात्मक? नाही, अजून तर कुठल्या शाळेत असा काही प्रस्ताव नाही आहे की चर्चा करावी वगैरे. आणि जसे तुम्ही बोलले की कोरोनामुळे सगळ्यांनाच एफेक्ट झालेला आहे. विशेष करून जे व्यावसायिक पॅरेंट्स आहेत त्यांना खूप जास्त झालेलं आहे. नोकरदार वगैरे जे सदन पालक त्यांना कमी प्रमाणात झालं असेल, त्या बऱ्याच पालकांनी फी भरलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही पूर्ण गोष्ट चुकीची आहे की शाळा म्हणतात की पालक फीस नाही भरत. असं नाही आहे, चर्चा करायला पण तयार आहे, पण शाळांना नफेखोरी सोडायची नाही आहे, हे लक्षात घ्याल. 2-4 शाळांनी 50% फी माफ केलेली आहे, काहींनी 40% केली, 30% केलेली आहे. म्हणजे ज्या शाळा, काही शाळांनी मात्र आडमोठेपणाचं धोरण अजूनही स्वीकारलंय की जे 50%, 40%, 60% नाही तर 100% आकारणी करताय. बरोबर आहे. मला एक असा मुद्दा उपस्थित करायचा आहे की कोरोना काळामुळे आम्ही फी भरू शकत नाही, म्हणजे काही पालक फी भरू शकत नाही. परंतु एक मुद्दा मी इथे उपस्थित करू इच्छितो की जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तर तेव्हा जी ॲडमिशन फी म्हणून घेतल्या जाते तो फंड कुठे आहे? तो किती मोठा फंड आहे जे आमच्याकडनं 30-30 हजार रुपये त्यावेळेस घेतले होते आणि वर्षभर पण फी भरलेली आहे आम्ही, तर तो फंड कुठे आहे? तो काय यूज होत नाही.
आम्ही फी भरायला तयार आहोत, परंतु इथे शासनाकडून शिक्षण मंत्र्याकडनंही इथे कोणीतरी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. नाहीतर हे यांना असं वाटत नाही की आम्ही महाराष्ट्रातले शिक्षण चालक आहोत किंवा शाळा आहोत. यांना वाटतं की आम्ही भारताबाहेर आहोत. यांना कुठले कायदे लागू नाही आहेत. त्याच्यासाठी शिक्षण मंत्री अथवा शासन दरबारी व्यक्तींनी प्रामाणिकपणे याच्यात हस्तक्षेप करून याचा तोडगा काढणं गरजेचं आहे. सर, हस्तक्षेप महत्वाचा आहे. खाजगी शाळांची मुजोरी होते असं तुमचं म्हणणं आहे का? शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री, शिक्षण खातं यात हस्तक्षेपच करत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? तोडगा कसा असावा, मागणी कशी असावी? शिक्षण विभागाचे अधिकारी निगरगट्ट झालेले आहे. त्यांना ह्या पालकांबद्दल कुठली सहानुभूती नाही. त्यातल्या त्यात मुजोर शाळांना तर अजिबात नाही. यांचं हे संगनमत आहे आणि हे वरपर्यंत संगनमत आहे. जोपर्यंत पालक रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरणार नाही तोपर्यंत पालकांना न्याय मिळणार नाही आणि यांना पण यांचा जाब विचारला जाणार नाही. अधिकारी कुठलेही लक्ष देत नाही. 8 वर्ष झाले तक्रारी टाकून अधिकाऱ्यांनी कुठली ठोस भूमिका आजपर्यंत नाशिक शहरात नाही घेतली. म्हणून 11 शाळांचं ऑडिट माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दरबारी आम्ही प्रश्न नेला. ते आज ऑडिट चालू आहे. त्याच्यातही ह्या मुजोर शाळा हजर राहत नाही. नक्कीच, म्हणजे की राज्यमंत्री म्हणजे की शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दरबारी प्रश्न दिल्यानंतर 11 शाळांचं ऑडिट सुरू झालं. ऑडिट जरी सुरू झालं तरी सरकारच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा या सगळ्या विषयामध्ये हस्तक्षेप करायला तयार नाहीये. तिढा सोडायचा असेल तर चर्चा करायला पालकही तयार आहे, संस्था चालक म्हणतात आम्हीही तयार आहोत, पण प्रत्यक्ष कृती मात्र काही होताना दिसत नाहीये. प्रश्न असाच भिजत गोंगडाय, संघर्ष अटळ दिसतोय. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या संवादाबद्दल. मी जातोय कालिदास जाधव यांना काहीतरी या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा ऍड करायचा. अगदी थोडक्यात, मला ब्रेकवरती जायचं. कालिदास जाधव. अगदी सर, मला म्हणायचं पॅन्डेमिक काळामध्ये जर कंपन्यांना प्रोडक्शन वगैरे सगळं बंद असताना पगार दिले जात होते नोकरदारांना, मग संस्था चालकांनी आजपर्यंत एवढे पैसे लाटलेले आहेत की त्यांनी आतापर्यंत ऑडिट केलेले नाहीयेत. म्हणजे यांच्याकडे गडगंज पैसा आहे. मग हे 1 वर्ष स्वतःचे शिक्षक का सांभाळू शकत नाहीत? विद्यार्थ्यांच्याच पैशातनं सांभाळले जाणार आहेत का? प्रत्येक संस्थांचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट आहेत, स्वतःचे फंड्स आहेत, त्याच्यातनं त्यांनी 1 वर्ष शिक्षकांचे पगार करावेत. बरं, म्हणजे आपल्याला सुचवायचं की एक क्रायसिस फंड असू शकतो ज्यातनं खरं तर ही सगळी गरज भागवल्या जाऊ शकते. याविषयी याची तयारी तर त्यांनी करून ठेवायला पाहिजे ना स्वतःकडे. सर, बरोबर, मला याविषयी पंडित सरांना विचारायचंय आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर गजानन एकबोटे पण आहेत. या दोघांनाही मला विचारायचं, पण वेळ झाली का ब्रेक नंतर या दोघांकडे मी जाणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. की ज्या सुविधा आम्ही वापरत नाही त्याबद्दलची फी आम्ही का भरायची? काही पालकांनी असे म्हणलं, हो आम्ही 100% फी देण्यासाठी बांधील आहोत, पण आम्हाला वेळ द्या. आणि काही पालक असं म्हणतात की यापूर्वी आम्ही जे काही डोनेशन किंवा फंड देऊ केला त्याचं शाळा नेमकं काय करते? तो फंड खरं तर या शिक्षकांच्या पगारासाठी ते वापरू शकत नाहीत का? ज्याचं कारण तुम्ही पुढे करतात. मी जातोय गजानन एकबोटे यांच्याकडे. विवेक पंडित सर, मी आपल्याकडे येणार आहे. गजानन एकबोटेंकडनं मी जाणून घेतो, आपल्याकडे असा काही फंड नाही का, क्रायसिस फंड, की ज्यातनं आपण शिक्षकांचे पगार करू शकतो? कुठलाही चांगला संस्था चालक असेल तो शिक्षकांना चांगला पगार देतो. आता आमच्या संस्थेबद्दल म्हणाल किंवा अजून चांगल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये जे अॅन्युअल बजेट असतं आमच्या त्याच्या 80% ही रिसीट साईड आम्ही पगारासाठी खर्च करतो शिक्षकांच्या दरवर्षीच्या. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आम्ही खर्च करत असतो. आणि जो 20% उरतो तो 20% आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी हा खर्च करावा लागतो आम्हाला. आणि नेहमी तसं पाहिलं तर डेफिसिट बजेट असतं. हे कालिदास जाधव म्हणले की संस्था चालकांनी पैसे कमवलेत वगैरे. अहो, कुठले पैसे कमवलेत? आम्ही आमचे व्यवसाय सांभाळून आम्ही हे शिक्षण संस्था आमच्या चालवतो. म्हणजे मी स्वतः सर्जन आहे, माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे, हॉस्पिटल आहे. आम्ही स्वतःचे व्यवसाय सांभाळून आम्ही आमचं हे सगळं शिक्षण संस्थांचं काम करत असतो. दुसरा त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता सुद्धा आम्ही सुद्धा संवेदनशील संस्था चालक आहोत. आम्ही सुद्धा पालकांच्या मिटिंग घेतलेल्या, ऑनलाईन मिटिंग घेतलेल्या आहेत की पॅरेंट टीचर असोसिएशन असते प्रत्येक शाळांमध्ये आणि त्याच्या मिटिंग घेतल्या आणि त्याच्यामध्ये पालकांच्या काय अडचणी आहेत, पालकांनी आम्हाला कसं सहकार्य करावं असं कोणी आम्ही बळजबरी कधी केलेली नाही आणि करूच शकत नाही. पण शेवटी आम्हाला माहिती आहे आमचे की विद्यार्थी शिकण्यासाठी आमची शाळा आणि कॉलेजेस आहेत. ते आम्हाला पैसे कमवण्यासाठी नाही आहे. हे तर ज्ञान आम्हाला आहे. ते ज्ञान पालकांचं असं म्हणणं आहे की ज्या सुविधा म्हणजे शाळेचं मैदान आम्ही वापरत नाहीये, शाळेची प्रयोगशाळा आम्ही वापरत नाही, मग अशा वेळी त्या सुविधांचे पैसे तरी का आकारले जातात? घेतच नाही, आम्ही घेतच नाहीये ते पैसे. आम्ही तेच सांगतोय मी तुम्हाला की सगळ्या संस्था चालकांना एकाच तराजूत तुम्ही मोजू नका. काही चांगले संस्था चालक आहेत
की ज्या या सुविधांचे पैसे घेतच नाहीये. आम्ही फक्त ट्युशन फी ही जी फी आहे तीच घेतो आहे आणि ती सुद्धा आम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये जेवढी आम्हाला सूट देते येईल तेवढ्या पद्धतीने आम्ही घेतोय आणि कोणावरही बळजबरी केली नाही. आणि हे जे सांगतात की पहिल्यांदा ऑनलाईन मध्ये घेतात आणि नंतर त्याला लिंक होईल असं काही म्हणजे मग गजानन एकपुटे जे आपण बाकी काही संस्था चालकांना याबद्दलचं आवाहन किंवा अपील कराल का की निदान ह्या ज्या काही अतिरिक्त सवलतीच्या फी घेतल्या जात आहेत किंवा व्यवस्थेच्या फी घेतल्या जातात त्या घेऊ नये म्हणून? ऑलरेडी केलेलं आहे अपील. माझं खाजगी संस्था चालकांशी नेहमी माझं चर्चा होत असते आणि संस्था चालकांशी खूप चांगला रेपोर्ट आहे आणि अनेक पुण्यातल्या मोठमोठ्या शिक्षण संस्थांनी हेच धोरण केलेलं आहे की एकतर विद्यार्थ्यांना पालकांना बळजबरी करायची नाही आणि ज्या सुविधा आता आपण वापरत नाहीयेत त्याचा आग्रह आपण त्या फीचा आपण धरायचा नाही हे केलं. पण शिक्षक शिक्षिकेतरांचे पगार हा कळीचा मुद्दा आहे आणि असं तुम्ही ऑडिट करा. बच्चू कडूंनी सांगितलं ना ऑडिट केलं 11 संस्थांचं. ऑडिट काय आम्ही दरवर्षी स्टॅट्युटरी ऑडिट आम्हाला चॅरिटी कमिशनरकडे करावं लागतं आणि ऑडिट आम्ही देत दरवर्षी कमिशनरकडे चॅरिटी कमिशनर देत असतो. स्टॅट्युटरी ऑडिटर असतो त्याला चॅरिटी कमिशनर तो अन्सरेबल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दिसतं ना आमच्या रिपोर्टमध्ये माहितीच्या अधिकारात आमचं. मला विवेक पंडित यांच्याकडे जायचं. विवेक पंडित, पण ज्या विनाअनुदानित शाळा आहे त्या मात्र या सगळ्या कालावधीत पालकांची समस्या समजून न घेता हजारो रुपयांची फी आकारतायत. म्हणजे जे एका पालकांनी म्हटलं की ज्या व्यवस्था आम्ही वापरत नाहीये त्याची देखील फी आकारली जाते. चुकीचं आहे कारण जर तुमच्या फी रिसिप्टमध्ये ह्या वेगवेगळ्या जर गोष्टी नमूद केलेल्या असतील की अशी ग्राउंडसाठी आहे लॅबसाठी आहे तर अशा ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीत सध्या त्याची फी घेण्याचा काही नैतिक अधिकार नाहीये. आणि आता डॉक्टर एकबोटे म्हणाल्याप्रमाणे सगळ्या संस्था चालकांना एकाच मापाने कृपया तोलू नका कारण त्यांची संस्था का किंवा आम्ही मुलांकडे कधी तगादा लावत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या क्षेत्रात दुर्दैवाने आता थोडंसं व्यापारीकरण हा प्रकार एक सुरू झालेला आहे. त्यामुळे शाळांच्या फीज ज्या असतात त्या खूप मोठ्या आहेत आणि बरेचसे पालक आज जे तक्रार करत असतील त्यांनी शाळेचं नाव किंवा फी स्ट्रक्चर किंवा मोठी इंटरनॅशनल शाळा वगैरे म्हणून प्रवेश घेतलेला असतो. त्यामुळे हे सगळं पुढचं इन्स्टॉलमेंट वगैरे पहिल्यापासून सगळं असतं. आता खरं ह्या काळामध्ये शाळांनी एक तर फी मागायचं गरज नाहीये कारण पालक तेवढे रिस्पॉन्सिबल आहेत आणि मॅच्युरिटी जेव्हा होईल जमेल त्या फी देणार. कोणीही आपल्याला मुलाला फ्री शिकवावं किंवा आपल्या मुलाला शाळा काही फी न घेता शिकवते ही जाणीव ठेवून नक्कीच भरणार जेव्हा जमेल तेव्हा. तो भाग आलेला आहे. आणि दुसरा भाग असा आहे की शाळांना क्रायसिस फंड जे असतात हे जे पॅन्डेमिक आलेलं आहे अशासारखी सिच्युएशन तयार होऊन पालक रादर मुलं आणि शाळा ह्यांच्यामध्ये काही एकोपा राहणार नाही किंवा मुलं भेटणार नाहीत आणि हे सगळं आभासी शिक्षण होणार आहे ह्याची कल्पना सगळ्या कोणालाच नव्हती. रादर सरकारला सुद्धा नव्हती आपल्याकडे. त्यामुळे क्रायसिस फंड हा वेगळा कोणी तयार केलेला असेल असं वाटत नाही. ॲज फार एज वी आर कन्सर्न आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पॅन्डेमिक असं नव्हे पण कधी गरज लागली आणि कशामुळे काही लागलं तर आम्ही आमची व्यवस्था केलेली होती आणि आम्ही तगादा न करता आम्ही सगळं ते भागवतोय. दुसरी गोष्ट अशी पालकांमध्ये देखील 3 प्रकारचे मला वाटतं प्रकार येतात फी भरण्यामागे. एक असतो की ज्यांना फी भरणं शक्यच नसतं. दुसरे असतात त्यांना काही फी भरायची असते आणि तिसरे असतात की जे फी भरू शकतात. पण हे जे मधले मंडळी जे असतात त्यांना कधी कधी सांगितलं जातं की तुम्ही कशाला भरताय आम्ही भरत नाही. त्यामुळे हेच एक प्रेशर कदाचित पालकांवर येत असेल की आम्ही भरत नाही तुम्ही भरू नका. तुम्ही भरलात तर आमच्यावर म्हणतील की तुम्हालाही भरायला लागेल. हे पालकांनी शेवटी काय आहे की आई वडील आणि शाळा हे एकत्र एक कुटुंब आहे. त्या हिशोबाने सगळ्यांनी वागायला पाहिजे आणि एकमेकावर हेतवारोप किंवा दोषारोप करून हा प्रश्न सुटणारा नाहीये. शाळेने देखील सामोपचाराने सगळं घ्यावं. मुलांना नावं काढणं किंवा त्यांना ऑनलाईन शिकवू नये असे प्रकार मुळीच करू नयेत. पालक महासंघाचे सचिव जे आहेत जयश्री देशपांडे यांच्याकडे मी जातोय. फोन लाईनवरती आपल्यासोबत आहेत. आपण ऐकलं विवेक पंडित सरांनी या ठिकाणी शिक्षक म्हणजे पालकांमधली देखील एक मानसिकतेची वर्गवारी या ठिकाणी मांडली. असेही पालक आहेत. अशावेळी त्यांना देखील आपण समजवलं पाहिजे असं नाही का? कारण शेवटी शाळेच्याही समस्या आहेत. ज्या शाळा ॲडजस्ट करून घेत आहेत त्यांना काही प्रमाणात का होईना फी दिली पाहिजे. कारण शाळेच्या स्टाफचा खर्च असेल त्यांचे पगार असतील हे मुद्दे जे त्या चर्चेतनं वारंवार समोर येताना दिसतात ते त्यांना द्यायचंच आहे की. मला आज पहिल्यांदा मला मीडियाचे इथे आभार मानायचे की आपण जे संस्था चालक आज इथे आणलेले आहेत आपल्याशी चर्चा करत आहेत ते खूपच मॅच्युअर वर्ग आहे
एक्झॅक्टली याच्या विरुद्ध जे संस्थाचालक समोर येत नाही ते आमच्याकडे पुण्यामधली जर परिस्थिती बघाल तर अत्यंत भीषण आहे. अशा अजून तरी कुठल्याही शाळा आमच्या ऐकिवात आलेल्या नाहीयेत की ज्यांनी शाळामध्ये फीस दिलेली आहे. आणि नो डाऊट की आम्ही फीस भरायला कायम तयार असतो आणि असणारच, कारण आम्ही आमच्या मुलांसाठी विद्या घेतोय. शिक्षक हाही एक महत्वाचा घटक आहे आणि तोही एक माणूस आहे. त्याची जाणीव आणि जबाबदारी आम्हाला सुद्धा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर का पालकांची भूमिका न समजून घेता जर का पालकांवरती फक्त दबाव टाकत गेला आणि जर संस्थाचालक संघटनेने जर एक निर्णय घेतला की फक्त शाळांनी ट्युशन फीस आकारण्यात यावी आणि ती इन्स्टॉलमेंटमध्ये घ्यावी, तर कुठलाही पालक फीस भरायला विरोध करणार नाही. नेमकं याच्या विरुद्ध असं होतंय की अजून कोर्टाचा निकाल यायचा आहे म्हणून जर का तुम्ही फीसचा तगादा सतत लावत असाल तर एक जेवढी फीस भरलेली आहे त्या भरलेल्या फीसमध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि आता सर म्हणाले की काही पालक दुसऱ्या पालकांना भरीस घालतात की तुम्ही फीस भरू नका. तर असा कुठलाही मुद्दा नाही, कारण आपला पालक हा इतका सुशिक्षित वर्ग आहे की तो कुठल्याही आणि कोणाच्याही सांगण्याला बळी पडत नाही. आज पालकांचे एवढे मोठे अडचणी जयश्री, काही लोक अशी असावीत ना, काही लोक जी अशी असावीत कारण जी उघडपणे सांगत नाहीत खरं तर, पण अशा वेळी ते इतर पालकांना सांगत असतात अरे का भरायची फी, आता जर सध्या काही सुरूच नाहीये तर. असा खूप कमी 1-2% प्रमाणात पालक असणार आहेत, कारण आमच्याकडे तर असे खूप सारे पालक आहेत की ज्यांनी फीस भरली आहे. पण जो वर्ग फीस भरायचा राहिलेला आहे तो खरोखरी असा वर्ग आहे की ज्यांना आर्थिक अतिशय मोठ्या संकटांना बळी पडावं लागतंय. बऱ्याच घरांमध्ये त्यांचे कर्ते पुरुष गेलेत, जिथे हजबंड अँड वाईफ वर्किंग होते त्या दोघांचे जॉब गेले. या परिस्थितीमध्ये आज दिसते परिस्थिती अशी की यांचा फ्लॅट आहे, यांची घर आहे, यांचं बँक बॅलन्स आहे, वेल टू डू असे दिसतात. पण आज प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे आणि कुठलाही संस्थाचालक पुढे येऊन फक्त ट्युशन फीसवर कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. मी आज आपल्याकडे जे 2 माननीय संस्थाचालक सर इथे आलेले आहेत, मी त्यांना सांगेल की आपण कृपया मध्यस्थी करा आणि सगळ्या संस्थाचालकांना अपील करा की फक्त ट्युशन फीस घ्या. हा विषय खूप मोठा ताणायचा आम्हाला पण नाहीये आणि आपल्याला पण नाहीये. आम्हाला पूर्ण जबाबदारीची जाणीव आहे की आपल्या शिक्षकांना पगार मिळाले पाहिजेत. पण जर पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांचेच लॉसेस चालू आहेत तर माहिती नाही आम्हाला की नेमके संस्थाचालक किती पगार शिक्षक लोकांना देत आहेत. अशाही खूप साऱ्या केसेस आमच्याकडे आहेत की जिथे संस्थाचालक आमच्याकडनं पूर्ण फीस घेतात पण आमच्या शिक्षक लोकांना गेले कित्येक वर्षानुवर्ष वेळेवर फीस मिळालेली नाहीये. इनफॅक्ट उघडपणे शिक्षक बोलतात फक्त मुलांशी, पण ते कुठल्याही प्रकारचं संघटन करून पुढे यायला तयार नाहीत, कारण त्यांना त्यांचे जॉब वाचवायचे आणि ह्या पैशांच्यासाठी त्यांनी बऱ्याच लायबिलिटीज वाढवून. आपलं म्हणणं आपण मांडलं, महत्वाचा मुद्दा मांडला की खरं तर शिक्षण या सगळ्या गोंधळामध्ये शिक्षण संस्था चालकांनीच मध्यस्थी करून हा जो विषय तो मिटवावा. आपण चर्चा करण्यासाठी तयार आहात म्हणून आपण उपायांकडे येऊयात. उपाय महत्वाचे काय करता येऊ शकतं, काय सूचना या ठिकाणी देता येऊ शकतात. राज्य सरकारने मध्यस्थी करावी, शिक्षण चालकांनी पुढे यावं, कसं आपल्याला हे थांबवता येईल, कारण ही परिस्थिती आहे की ज्यात आपण खांद्याला खांदा लावून या संकटातनं बाहेर येणं फार आवश्यक आहे. घेऊयात एक ब्रेक नंतर मी विवेक पंडित त्याचबरोबर आणखीन एक पालक आपल्याबरोबर आहेत कालिदासजी आणि त्याचबरोबर एकबोटे सर, या तिघांकडे मी जाणार आहे. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय. माझ्याकडे आता या शो मध्ये शेवटचे 3 मिनिटं उरले. थेट जातो मी पालक कालिदास जाधव. 1 मिनिट आपल्याकरता काय आपल्याला सुचवायचं आहे. शाळांमध्ये जे फीचे ब्रेकअप दिले जात नाहीयेत, पुण्यामध्ये सर्व संस्थाचालक संघटना बनवली आहे त्यांनी आणि कुठल्याच पालकांना ब्रेकअप मिळत नाही की फी तुम्ही घेताय किती. आत्ताच्या काळात जर टर्म्स फी घ्यायचं म्हटलं, ट्युशन फी घ्यायचं म्हटलं तर बाकीची फी व्हायला पाहिजे. आणि याच्यावर सोल्युशन असं आहे की जसं शेतकऱ्याला लोन मिळतंय तसं आता पालकांना लोन द्या. कुठनं आणणार पालक पैसे? पालकांच्या पण नोकऱ्या गेलेल्या आहेत, पालकांचे पण सेव्हिंग सगळे खराब झालेले आहेत. ट्युशनला पण फी द्यायला लागते, शाळेला पण फी द्यायला लागते. कसा बसा आता पालक सावरायला लागलाय. मला तर वाटतं की याच्यामध्ये राज्य सरकारने मध्यस्थी करावी, एक ठराविक रक्कम या पॅन्डेमिक काळामध्ये शाळेची फी म्हणून ठरवावी आणि ती सगळे पालक द्यायला तयार आहेत. बरं, विवेक पंडित सर. पालकांनी सांगितलं त्याच्यामध्ये थोडं तथ्य आहे. बऱ्याच जणांना आर्थिक समस्या आहेत, पण त्याचबरोबर शाळांची समस्या समजून घ्यायला पाहिजेत. मगाशी जर मी एक म्हटलं होतं ना की पालकांच्या 3 मनोवृत्तीच आहे. मध्ये ठाण्याला एका शाळेत गेलो होतो सामोपचाराने मध्यस्थ म्हणून,
तेव्हा गोष्टी ह्या ज्या ब्रेकअपच्या आहेत त्या इथपर्यंत आल्या होत्या की मग माझं मूल बेंचवर बसतो, त्या बेंचला किती भाडं लागेल किंवा वर लाईट पंखे असतात किंवा टॉयलेट वापरतो, ह्याचं सगळं तुम्ही बायफर्केशन करून आम्हाला दाखवा, इथपर्यंत थराला गेल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही ते मंथली फीवर सगळं ते आणलं. आजही तेच करता येईल. सरकार प्रत्येक ठिकाणी सरकारला मध्यस्थ म्हणून घेण्यामध्ये एक तर सरकारकडे तेवढी पुरेशी ज्याला म्हणतात ना की ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणारे यंत्रणा नाहीये. आज मूळ मुद्दा फी पेक्षा माझ्या मते शाळा सुरू कधी होत आहेत हा आहे. आणि शाळाने देखील मंथली जर पालकांनी भरली, माझा एक ठाम विश्वास आहे की पालक फी बुडवणार नाहीत. आज नव्हते ते भरतील. कारण जिथे आपले मुलं जातात तिथल्या शिक्षकांबद्दल आज जरी संस्था चालकांबद्दल थोडं कडवट बोलत असतील, काही जण थोडेसे जास्त कडवट बोलत असतील, तरी देखील हे मनातले कुठेतरी बाहेर आलेले असते, जी काही रुखरुख असते ती, हे सगळं सॉर्ट आउट होणार आहे. इट्स अ मॅटर ऑफ फ्यू डेज. त्यामुळे दोघांनी की मंथली फी तुम्ही भरा, जसं जमेल तसं भरा. आणि दुसरी गोष्ट अशी की शाळांना काही पालक जर फी भरत असतील तर शाळांचे किमान जे खर्च आहेत ते नक्की भरून येत असतील. आणि ज्या खूप फी घेणाऱ्या अशा इंटरनॅशनल किंवा मोठ्या मोठ्या शाळा आहेत फीच्या बाबतीत, त्यांनी थोडंसं आपल्या जो रिझर्व्ह फंड्स असतील किंवा रिडेव्हलपमेंटसाठी वगैरे असे केलेले असतील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यामध्ये थोडासा हात टाकून आपल्या त्यातनं शिक्षकांचे पगार करावे, त्यांच्या व्यवस्थेचा खर्च भागवावा. गजानन एकबोटे सर, मला असं सुचवायचं आहे की याच्यामध्ये शासनाचा इंटरफिअरन्स अजिबात नको. शासनाने कुठले आदेश काढू नयेत. संस्था चालकांनी थोडी आणि पालकांनी एकमेकांची कोऑर्डिनेशनची भूमिका घ्यावी. नंबर 2, प्रत्येक शाळेमध्ये पॅरेंट टीचर असोसिएशन जर का निर्माण झाली आणि त्यातून कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन वाढलं तर हा प्रॉब्लेम हा सुटण्यासारखा आहे. म्हणून आपल्या माध्यमातून माझी सगळ्या संस्था चालकांना, पालकांना ही विनंती आहे, सूचना आहे की आपल्या शाळांमध्ये पॅरेंट टीचर असोसिएशन करा, त्याच्या मोकळ्या वातावरणात मिटिंग बोलवा आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय होतील त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करा. आणि संस्था चालकांना मी वारंवार सांगतोय, कोणी फीचा तगादा लावू नका. मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण हे कवच कुंडलासारखं आहे आणि म्हणून हे शिक्षणाचं एक चांगलं पुण्य देण्याचं म्हणजे पुण्य काम आपण संस्था चालक करत आहात, आपले शिक्षक करत आहात. त्यात खंड पडून देऊ नका आणि तगादा लावू नका. कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबेल असं नाही. पॅरेंट टीचर असोसिएशन मार्फत हे सगळं होईल. शासनाकडे जाऊ नका. शासनाने काय असे आदेश काढले की लोक कोर्टात जातात, त्याला अनेक फाटे फुटतात. बरोबर. पुढे पुढे त्यातनं कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. आपल्या तिघांचेही धन्यवाद. जयश्री देशपांडे, मी आपल्याकडे आलो नाही याचं कारण असं की आपली सूचना ब्रेकपूर्वी आपण मांडलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मी पुढली चर्चा घेतली. त्याच्यामुळे संवादाने बहुतांशी प्रश्न सुटू शकतात. त्याचबरोबर या चर्चेतनं एक तर मुद्दा लक्षात आला, तो असा की सगळ्या संस्था चालकांनी काही सरसकट फीचा तगादा लावलेला नाही आहे. सगळ्यांनाच, सगळेच खरं तर यामध्ये नफेगिरी करतायत, या भावनेच्या तराजूत त्यांना तोलता कामा नये. दुसरं की पालकांच्या वतीने एक शिष्टमंडळ, त्याचबरोबर संस्था चालकांच्या वतीने एक शिष्टमंडळ, दोघांनीही त्या त्या शहरात एकमेकांसमोर बसून संवादाने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो का, याबद्दल अगदी तातडीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यातनंच हा जो काही गुंता तयार झालेला आहे तो सुटू शकेल. कारण ही वेळ आहे या संकटातून बाहेर पडण्याची. कारण कोरोनाचं सावट अजूनही आपल्या डोक्यावरती कायम आहे. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.